नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकणारे मस्त झणझणीत आणि खमंग असे मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहे. काही भागात याला वडे असेही म्हणतात. उन्हाळ्यामध्ये भाज्या मुबलक नसतात म्हणून केलेली ही खमंग अशी सोय. तर सांडगे बऱ्याच वेळेस लवकर जाळी धरतात किंवा पटकन शिजत नाही. त्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सांडगे बनवण्यासाठी इथे कोणकोणत्या डाळी किती प्रमाणात घेतलेल्या आहेत ते आधी पाहूयात. मटकीची डाळ अर्धा किलो, हरभरा डाळ पावशर, मूग डाळ पावशर आणि उडीद डाळ 100 ग्रॅम घेतलेली आहेत. आता ह्या डाळी आपण स्वच्छ पुसून घेऊयात, जेणेकरून डाळींना काही कीटकनाशक लावलं असेल किंवा काही डस्ट वगैरे असेल तर निघून जाईल. आणि वेळ असेल तर ह्या डाळी धुवून वाळवून घेतल्यात तरी चालतात. तर इथे मी एका सुती कापडाने ह्या डाळी स्वच्छ पुसून घेणार आहे. डाळी स्वच्छ पुसून घेतल्या. आता ह्या डाळींची आपल्याला जाडसर अशी गिरणीतून भरड करून आणायची आहे. डाळींची भरड ही जाडसरच ठेवायची आहे, जेणेकरून सांडगे पटपट तोडल्या जातात. आता 1 किलो पिठासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत ते पाहूयात. तर इथे 1 वाटी हा मी सोललेला लसूण घेतलेला आहे, 3 चमचे लाल तिखट, 2 चमचे जिरा पावडर, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला ह्या लसणाची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे 1 वाटी लसूण मी पाणी घालून छान अशी बारीक ह्याची पेस्ट तयार केलेली आहे. आता सगळे जिन्नस आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर संपूर्ण हा लसूण बारीक केलेला मी ह्यामध्ये घालत आहे. 2 चमचे जिरा पावडर, 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त केले तरी चालणार आहे. 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घट्टसर असे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचे आहे की सांडग्याचे पीठ मळताना थोडेसे घट्टसरच ठेवायचे आहे, जेणेकरून सांडगे तोडताना पटपट तोडले जातात आणि सांडग्याला छान असे काटेही येतात. तर इथे आपले सांडग्याचे पीठ मळून झालेले आहे. हे पीठ मी रात्रभर असेच भिजत ठेवणार आहे, जेणेकरून डाळींची जी भरड असते ती व्यवस्थित भिजली जाते. त्यामुळे सांडग्याची भाजी करतो त्यावेळेस सांडगे पटकन शिजतात. तर पहा, दुसऱ्या दिवशी हे सांडग्याचे पीठ किती घट्ट झालेले आहे. डाळी आपल्या व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत, फुगल्या गेल्या आहेत, त्यामुळे सांडग्याचे हे पीठ आपल्याला घट्ट झालेले दिसत आहे. आता ह्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर आता कोथिंबीर सुरुवातीला का नाही घातली, तर ती रात्रभर ह्या पिठासोबत भिजत ठेवली की काळी पडते. त्यामुळे ही ज्यावेळेस आपण सांडगे करतो त्यावेळेसच ह्यामध्ये कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. आता कोथिंबीर घालून छान मऊसूत असं आपण इथं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता लागेल तेवढं पीठ आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे. बाकीचे पीठ झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, पीठ अजिबात कडक होत नाही. तर इथे मी ताटामध्ये सांडगे घालणार आहे. तुम्ही प्लॅस्टिकच्या शीटवर घातलेत तरी चालणार आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाचा असा लांबट गोळा करून सांडगे तोडायचे आहेत. तर सांडगे तोडताना एकाच आकाराचे व्यवस्थित तोडायचे आहेत, नाहीतर भाजी करते वेळेस सांडगे लहान मोठे झाल्यास एखादा सांडगा शिजतो तर एखादा कच्चा राहतो. त्यामुळे एकसारख्या आकाराचे आपल्याला सांडगे तोडायचे आहेत. तर पहा, इथे आपले सगळे सांडगे ह्याच पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायचे आहेत किंवा घालायचे आहेत. सांडगे ताटात घातल्यामुळे त्याचा एक फायदा तर नक्कीच होतो. सांडगे आपण घरात बसून तोडून मग ही ताटे आपण उन्हामध्ये नेऊन टेरेसवर वगैरे किंवा अंगणामध्ये हे सांडगे सुकत ठेवू शकतो. त्यामुळे ताटात घातलं ना की जास्त सोयीस्कर होतं. तर सेम पद्धतीने सगळे सांडगे घालून घेऊयात.
तर इथे 1 किलोचे मिक्स डाळीचे सांडगे करण्यासाठी मला 1 ते सव्वा तास वेळ लागलेला आहे. तर हे सांडगे मी 1 दिवस घरात आणि 2 दिवस उन्हात सुकवलेले आहेत. अगदी कडकडीत असे आपले इथे सांडगे सुकले गेलेले आहेत आणि छान काटेरी सुद्धा आपले सांडगे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने झणझणीत खमंग असे आपले मिक्स डाळीचे सांडगे तयार झालेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका उन्हाळी विशेष वाळवण रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.